नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे 33 ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच आपली टीईटी एक्झाम 2025 जी की येत्या 23 नोव्हेंबर रोजी मित्रांनो होणारी आहे। तर आजपासून पाहिलं तर आपल्या परीक्षेसाठी फक्त आपल्याकडे 25 दिवस शिल्लक राहिले आहेत मित्रांनो, आणि आपण या उर्वरित दिवसांमध्ये जे आहे परीक्षाभिमुख अशी रेग्युलरली जे आहे अतिशय महत्त्वाची अतिसंभव आपण प्रश्न पाहत आहोत, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर हा 90+ जाण्यासाठी मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण हे संपूर्ण काही प्रश्न आहेत। त्यामुळे जर आपले तुम्हाला व्हिडिओचे रेग्युलरली अपडेट येत नसतील तर मित्रांनो फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण टीईटीचे त्यासोबत इतर सर्व सरळ सेवा परीक्षेचे तुम्हाला अपडेट लवकरात लवकर मिळणारे असतील। तर मित्रांनो, आपण सब्जेक्टने हे रेग्युलरली प्रश्न आपण पाहत आहोत, त्यामध्ये आज जे आपण स्पेशली सामान्य विज्ञान या सब्जेक्टवर आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्हाला मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले असेल तर मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करून घ्या, त्या ठिकाणी आपण स्पेशली व्हिडिओची सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे। तर टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला, तिथून आपला ग्रुप जो आहे टेलिग्राम ग्रुप लवकरात लवकर जॉइन करून घ्या। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आता सामान्य विज्ञान या विषयावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की काय म्हणतो पहा, की पुढीलपैकी कोणते पदार्थ गंधक पुरवितात। तर गंधक कोणते पदार्थ जे की पुरवितात असं म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की पर्याय 1, 2 व 3 म्हणजेच की अंड्याचा बलक, सागरी खाद्य आणि हिरव्या भाज्या हे संपूर्ण जे आहे काय पुरवतात तर गंधक पुरवतात। तर सांगायचं असं आहे थोडक्यामध्ये की अंड्याचा जो बलक आणि सागरी खाद्य ज्याला आपण सी फूड असं देखील म्हणतो आणि हिरव्या भाज्या या तिन्ही मध्ये जे आहे थोडक्यात प्रथिने म्हणजेच की प्रोटीन्स हे मुबलक प्रमाणामध्ये असतात आणि प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक अमिनो आम्लामध्ये जे आहे थोडक्यामध्ये गंधक जे आहे ते असतं। तर गंधकाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जे की सल्फर असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं। तर हे अमिनो आम्लामध्ये जे आहे थोडक्यामध्ये असतं, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी ड हे संपूर्ण याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, जर तुम्ही वही पेन घेऊन बसला असाल तर वही पेन घेऊन बसा, कारण का मी या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील सांगणार आहे, त्यामुळे परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून तुम्ही ते स्पष्टीकरण देखील तुमच्या वहीवर तुम्ही नोट डाऊन करून घेत चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परीक्षेपूर्व जे आहे रिव्हिजन मध्ये तुम्हाला खूप मदत होणारी असेल। त्यानंतर प्रश्न दुसरा आपला पुढचा असा आहे, काय म्हणतो पहा, की स्थूलत्व असलेल्या मनुष्य पुढीलपैकी कोणत्या रोगाला बळी पडण्याची शक्यता अधिक असते। जे की स्थूलत्व म्हणजे त्याला आपण जाड वगैरे व्यक्ती म्हणतो ना, तर त्याला जे स्थूलत्व असं म्हणतात। तर कोणत्या रोगाला बळी पडण्याची शक्यता असते? पर्याय 1 आहे अतिरक्तदाब, 2 आहे मधुमेह आणि 3 आहे हृदयविकार। तर याचं जे उत्तर होणार आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजे की 1, 2 व 3। आता जे काही जाडीने शरीराने जाड व्यक्ती असतात, ज्यामध्ये आहे शरीरातील जी अतिरिक्त चरबी ज्यामुळे जे आहे काय वाढतं तर स्थूलत्व वाढते, त्यामध्ये जे आहे जे की मेटाबॉलिझम ज्याला आपण चयापचय असं आपण म्हणतो, चयापचय असं देखील म्हणतो, पण इंग्लिशमध्ये साधं मेटाबॉलिझम जे की क्रिया बिघडते, ज्यामुळे जे आहे थोडक्यात काय होतं तर अतिरक्तदाब ज्याला हाय बीपी म्हणतो, मधुमेह डायबिटीज आणि हृदयविकार यासारख्या गंभीर समस्याचा जो आहे धोका वाढतो। त्यामुळे जे काही जाडीचे व्यक्तीचे असतात, जाड व्यक्तीचे शरीर असतात ज्या व्यक्तींचे, त्यांनी जे आहे रेग्युलरली जास्तीत जास्त वॉकिंगवर जे काही फोकस केलं पाहिजे, रोज चालले पाहिजे जास्तीत जास्त, जेणेकरून ती चरबी जे की कमी होणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। नाहीतर या 3 आजारांचा सर्वाधिक मोठा हा धोका त्यांना असतो। ऑप्शन नंबर काय आहे ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, की आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो। तर कोणत्या बाबीचा आईच्या दुधामध्ये अभाव असतो? तर याची आपल्याला विधाने देखील आहेत, क जीवनसत्व, प्रथिने, सोडियम आणि लोह। तर यापैकी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजेच कायचं आहे तर क जीवनसत्व आणि 4 लोह याचा जो आहे थोडक्यात आईच्या दुधामध्ये हा अभाव असतो। तर आईच्या दुधामध्ये क जीवनसत्व, व्हिटॅमिन सी आणि लोह ज्याला आयर्न म्हणतात तर अपेक्षापेक्षा कमी प्रमाणात असते, त्यामुळे बाळाला 6 महिन्यानंतर हे घटक पूरक आहारातून देणे आवश्यक असते। 6 महिन्यानंतर त्याला पूरक आहारातून ते पुरवले जातात। ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न 4था असा आहे, की आहारातील खाण्यायोग्य प्रथिनांसाठीचे सगळ्यात समृद्ध स्रोत पुढीलपैकी कोणते आहेत। तर आहारातील म्हटलेला या ठिकाणी प्रथिनांचे सगळ्यात समृद्ध स्रोत, तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर ड, म्हणजे की सोयाबीन व शेंगदाणे। तर सोयाबीन व शेंगदाणे, तर वनस्पतीजन्य स्रोतामध्ये सोयाबीन हे सर्वात जास्त प्रथिने पुरवते। तर काय पुरवते? सोयाबीन हे सर्वात जास्त प्रथिने पुरवते। तर शेंगदाणे जे त्याला आपण ग्राउंडनट्स म्हणतो, तर देखील हे प्रथिनांचा एक चांगला स्रोत आहे। ज्यामध्ये आपण इतर पर्याय जर पाहिलं, ज्यात मटण व अंडी हे देखील उत्तम प्रथिने स्रोत आहेत, पण सोयाबीन हे वनस्पतीजन्य पदार्थामधील एक सर्वोत्तम स्रोत आहे। आणि परीक्षेमध्ये देखील आपल्याला असेच प्रश्न थोडक्यात विचारतात। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल।
त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, काय म्हणतो पहा, की जास्त चोथा असलेला अन्न घटक पुढीलपैकी कोणता. तर चोथा म्हणजेच काय, ज्याला फायबर असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. तर यापैकी उत्तर जे आहे याचं ऑप्शन नंबर ड, जे की काकडी व सफरचंद. तर यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं, जे फायबर हा प्रामुख्याने फळे आणि भाज्यांमध्ये आढळतो, ज्यामध्ये काकडी आणि सफरचंद यामध्ये जे चौथ्याचं प्रमाण चांगलं असतं. इतर जर आपण पर्याय पाहिले, यामध्ये दूध, तूप आणि अंडी यासारख्यामध्ये जे आहे प्राणीजन्य पदार्थामध्ये चौथा म्हणजेच की फायबर हे थोडक्यामध्ये नसतो, म्हणून ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न असा आहे, काय म्हणतो पहा, की फायबर आपल्याला, ज्याला चौथा असं देखील म्हणतात, तर मी फायबर म्हणतो. फायबर आपल्या आहारातील महत्त्व काय आहे. तर फायबरचं आपल्या आहारातील थोडक्यामध्ये महत्त्व काय आहे, अशा प्रकारचं या ठिकाणचं प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, म्हणजेच काय, जे की फक्त 3. तर चौथा अन्नात मोठी भर घालतो आणि जे काही बद्धकोष्ठ आहे ते थोडक्यामध्ये राखतो. सांगायचं म्हणजेच काय, जे फायबर आहे अन्नामध्ये मोठा भर घालतो व एकदम बद्धकोष्ठ जे आहे ते राखतो, म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी याचं उत्तर ड हे याचं होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील जो आहे 7वा प्रश्न, काय म्हणतो पहा, की पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदके आढळतात. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की फक्त 1 व 2, 3 म्हणजेच काय, पालक, लोणी, चीज यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये सर्वाधिक जे आहे कर्बोदके आढळतात. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या TET एक्झाम्समध्ये जर 90+ स्कोअर घेऊन जर तुम्हाला इलिजिबलचा शेरा हा लावायचा असेल, तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली महा TET स्पेशली असलेली टेस्ट सिरीज जर मित्रांनो सोडून नसाल, तर लगेच आपले ॲप डाउनलोड करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, ते ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उर्वरित या 25 दिवसांमध्ये मित्रांनो चांगली तयारी करता येते. त्यामध्ये तुम्हाला 150 पैकी किती स्कोर अचीव होईल व त्यासोबतच तुम्हाला कोणता सब्जेक्ट वीक आहे, कोणत्या सब्जेक्ट तुम्हाला भर द्यायला पाहिजे, त्या प्रकारचे आपण सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. आता ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना TET साठी स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून या उर्वरित दिवसांमध्ये त्यांचा स्कोर अॅनलाइज करायचा आहे, त्यांचा अभ्यास किती झाला हे चेक करायचं आहे, किंवा ते कितपत मागे आहेत हे जर तपासायचं असेल, तर लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीजची बॅच जी आहे जी 499 मध्ये फक्त आपण डिस्काउंट ऑफरमध्ये ही ठेवलेली आहे मित्रांनो, आणि प्राइस देखील बऱ्यापैकी आपण ही कमी केलेली आहे. तर ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना लावायचं असेल त्यांनी आताच्या आता आपल्या ॲप डाउनलोड करून घ्या, त्या ठिकाणी टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करा. त्यानंतर मित्रांनो पहा की तुमच्या अभ्यासामध्ये 100% मित्रांनो हा भर हा दिसणारा असेल, तुमच्यामध्ये अभ्यासामध्ये बदल हा थोडक्यात तरी झाला असणार असेल. कारण का त्या ठिकाणी जर तुम्हाला 90+ स्कोर येत असेल तर 100% आताच कॉंग्रॅच्युलेशन सांगतो की तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील 90+चा स्कोर हा सहजरित्या तुम्ही स्कोर हा करू शकता आणि इलिजिबलचा शेरा जो आहे तुमच्या सर्टिफिकेटवर तुम्ही मित्रांनो लावू शकता. त्यामुळे तुमचा अभ्यास तपासायचा असेल, तुम्हाला चांगली तयारी करायची असेल, जरी अभ्यास झाला नसेल तर काही हरकत नाही, फक्त आपली टेस्ट सिरीज सोडा मित्रांनो, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल बऱ्यापैकी बूस्ट होणार असेल आणि 100% चान्सेस असतात मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी चांगला स्कोर हा अचीव करणारे असाल. त्यामुळे लगेच आपली महा एक्झाम पॉईंटची ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ठिकाणी टेस्ट सिरीजच्या टॅबमध्ये जाऊन आपली TET साठी असलेली शिक्षक पात्रता परीक्षा टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो लगेच जॉईन करून चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक 8, काय म्हणतो पहा, की क्ष किरण व गॅमा किरण यातील फरक दर्शवण्यासाठी खालील काही वाक्य दिलेली आहेत. तर योग्य पर्याय निवडून संयुक्तिक जे काही फरक जो आहे तो दर्शवायचा आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, फक्त 1 व 3. तर कशामुळे आहेत फक्त 1 व 3, तर फक्त 1 काय म्हणतो की क्ष किरणे ऊर्जेच्या बदलामुळे केंद्रकाच्या बाह्य भागातून निघतात, या उलट गॅमा किरणे हे केंद्रकातून उत्सर्जित होतात, जे की या ठिकाणी आहे बरोबर. त्यानंतर 3चा काय म्हणतो, क्ष किरणाच्या लहरीच्या वारंवारता गॅमा किरणापेक्षा कमी असतो, तर हे देखील या ठिकाणचं बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर काय होणार असेल, ऑप्शन नंबर याचं जे की ब हे उत्तर होणार असेल. तर स्पष्टीकरण सांगायचं झालं याच्यात, क्ष किरणे एक्सरेज अणूच्या बाहेरील भागातील इलेक्ट्रॉन ऊर्जामुळे निर्माण होतात, तर गॅमा किरणे हे जे आहे जे की अणूच्या केंद्रकातून उत्सर्जित होतात. तसंच गॅमा किरणांची जी ऊर्जा आहे ती क्ष किरणापेक्षा जास्त असते. ज्यामध्ये आपण इतर पर्याय जर पाहिलं तर दोन्ही क्ष किरणे आणि गॅमा किरणे विद्युत चंबकीय लहरी जे की आहेत. त्यामुळे ऑप्शन कोणतं होणार असेल, जे की ऑप्शन नंबर ब हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील 9वा प्रश्न असा आहे, पुढीलपैकी कोणता घटक हा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी खाली आणण्यास सहाय्यभूत
ठरतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की लसूण. तर लसूण जे आहे, लसूणमध्ये ॲलिसिन नावाचे संयुक्त रक्तगटातील कोलेस्टेरॉल आणि खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यामध्ये जे की मदत करते. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणचं काय उत्तर आहे, जर क हे याचं उत्तर होणार असेल. जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर ती देखील आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये ॲड करून टाकून देऊ मित्रांनो. तेथून तुम्ही या प्रश्नाचा देखील सराव करू शकता. त्यानंतर प्रश्न 10वा आपला असा आहे, मधुमेहाच्या रोग्यांनी पुढीलपैकी कोणते फळ हे निर्दस्तपणे खावे. तर यापैकी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, पेरू. तर का खावे हे फळ, कारण का पेरूचा जो काही ग्लायसेमिक इंडेक्स आहे, ज्याला GI देखील म्हणतात, तर GI देखील असं म्हणतात, ज्याला फुल फॉर्म आहे ग्लायसेमिक इंडेक्स, कमी असतो. म्हणजेच ते खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढत नाही, त्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णासाठी सुरक्षित असते. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न 11वा काय म्हणतो पहा, की आपल्या आहारातील संरक्षक घटक तत्वे कोणती. आपल्या आहारातील संरक्षक घटक तत्वे कोणती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की जीवनसत्वे ब खनिजे हे या ठिकाणचं उत्तर होणार असेल. तर कशामुळं, जीवनसत्वे म्हणजेच की विटॅमिन्स आणि खनिजे, ज्याला आपण मिनरल्स असं म्हणतो, तर शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात आणि शरीराचं जे सामान्य कार्य आहे जे थोडक्यामध्ये राखतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं सामान्य कार्य कोणतं, जे की प्रतिकारशक्ती आणि रक्त गोठणे हे जे थोडक्यामध्ये जे की राखतात. म्हणून ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो आपले प्रश्न आवडत असतील तर लाईक करा, व्हिडिओला मात्र विसरू नका. लाईक हे फटाफट तुम्ही करून देत चला, जेणेकरून मला पुढील व्हिडिओसाठी त्याची मोटिवेशन्स मिळते आणि तुमच्यासाठी अशा प्रकारचे चांगले चांगले प्रश्न मी जे आहे त्याला करून तुम्हाला. प्रश्न क्रमांक 12वा असा आहे मित्रांनो, सुयोग्य जोड्या जुळवा. तर या ठिकाणी आपल्याला जोड्या लावा यावरचा हा प्रश्न आहे. तर योग्य त्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. तर जोड्या काय कायच्या आहेत, उत्पाद आणि उपयोग याच्या थोडक्यामध्ये आपल्याला जोड्या या ठिकाणी लावायच्या आहेत. जे की इन्सुलिन्स आहे, त्यानंतर एरिथ्रोपायटिन आहे, इंटरल्युकन आहे आणि इंटरफेरॉन्स यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. तर इन्सुलिन्स हे कायासाठी असतं, जे की मधुमेह, त्यामुळे पहिली जोडी लागली असेल. त्यानंतर अँथ्रोपायटिन हे कायासाठी असतं, जे की रक्ताशय म्हणजेच की लाल रक्तपेशी निर्मिती करते, म्हणून या ठिकाणी ही जोडी येणार असेल. त्यानंतर इंटरल्युकिन हे कायासाठी असतं, तर इंटरल्युकिन हे कर्करोग या संदर्भात आहे, जे की रोग प्रतिकार शक्ती याच्या संदर्भात आहे. त्यानंतर इंटरफेरॉन्स हे कायासाठी आहे, तर इंटरफेरॉन्स हे जे आहे विषाणू संक्रमण यासाठी आहे. तर पहिल्याचं य होणार असेल, त्यानंतर दुसऱ्याचं र होणार असेल, तिसऱ्याचं या थोडक्यामध्ये व होणारा असेल आणि चौथ्याचं जे आहे ल होणारा असेल. तर या प्रकारच्या जोड्या या ठिकाणी जुळणाऱ्या असतात, जे की आपल्याला पर्यायामध्ये पाहायला मिळणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा, की दृष्टीचे चेता केंद्र येथे असते. तर दृष्टीचे चेता केंद्र कुठं असतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की मोठा मेंदू या ठिकाणी जे आहे असतं. तर स्पष्टीकरण सांगायचं झालं, जे काही व्हिज्युअल सेंटर असतं त्याला आपण दृष्टीचे चेता केंद्र असं म्हणतो. हे मोठ्या मेंदूच्या मागील भागातील ऑक्सिपिटल लोब मध्ये जे आहे थोडक्यामध्ये असते. ऑप्शन नंबर या ठिकाणी ब हे याचं उत्तर होणार असेल. तर छोटा मेंदू काय करतो, छोटा मेंदू हे शरीराचं समतोल थोडक्यामध्ये हे राखतो. त्यानंतरचा आपला पुढील 14वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणता यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की क, चांदी हा जो आहे सर्वात मोठा विद्युत वाहक आहे. तर चांदी हा धातूमध्ये विजेचा आणि उष्णतेचा सर्वात उत्तम वाहक आहे, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 15वा, टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो. तर टाल्कम पावडर तयार करताना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की मॅग्नेशियम सिलिकेटचा वापर केला जातो. तर टाल्कम पावडर ही एक टाल्क नावाच्या खनिजापासून बनवले जाते, ज्याचे रासायनिक नाव मॅग्नेशियम सिलिकेट असे आहे. ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 16वा आपला, खालीलपैकी विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक म्हणजे डॅश होय. तर काय होय विजेचा वाहक म्हणजे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की खारे पाणी हे जे आहे थोडक्यामध्ये विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक होय. तर खारे पाणी हे जे आहे मध्ये मिठाचं थोडक्यामध्ये आयन असल्यामुळे ते वीज जे आहे सहज वाहून नेते. आता इतर पर्यायामध्ये पाहिलं आपण, जे की उध्रुवपातीत पाणी किंवा साधे गाळलेलं पाणी हे आयन विरहित असल्याने विजेचा खराब वाहक आहे, पण ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे, जो की 17वा प्रश्न काय म्हणतो पहा, खालीलपैकी कोणते झाड हे इतरांहून जलद
वाढते. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की निलगिरी. तर निलगिरीचं हे जे आहे जलद वाढणारे एक वृक्ष आहे बाकी इतर झाडांच्या तुलनेमध्ये. तुम्ही पाहू शकता निलगिरीचा वृक्ष जे आहे असा सरळच जातो, परंतु तो खूप लवकर जे आहे वेगाने त्याला वाढ होते. म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 18वा, पुढीलपैकी कोणती जीवनसत्वे मानवी शरीरात जे की तयार होतात. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की अ 2 व 4 म्हणजेच काय तर डी जीवनसत्व आणि क जीवनसत्व जे आहे थोडक्यामध्ये हे तयार होतात. स्पष्टीकरण सांगायचं झालं तर ड जीवनसत्व म्हणजे की विटॅमिन डी जे की त्वचेच्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार होतात. तर के जीवनसत्व जे आहे म्हणजे की विटॅमिन के हे जे आहे आतड्यामधील जीवाणूद्वारे तयार होतात. म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 19वा आपला, पुढीलपैकी कोणत्या गटात दिलेला सर्व घटक प्रतिजैविक आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, जे की पेनिसिलिन, ट्रेटामायसिन आणि स्ट्रेप्टोमायसिन हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. तर स्पष्टीकरण सांगायचं झालं तर ही तिन्ही प्रतिजैविक आहेत जी जीवाणूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरली जातात. म्हणून ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा आपला, अन्न घटकाच्या पुढीलपैकी कोणत्या एका गटात प्रथिनाचे प्रमाण मटणामधील प्रथिनांच्या प्रमाणा इतकेच असते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की मोड आलेले धान्य व शेंगधान्य. तर कडधान्य मोड आल्यावर त्याची पोषण क्षमता वाढते. मोड आलेला धान्य आणि शेंगदाणे हे एकत्र केल्यास उच्च प्रथिने प्राप्त होतात किंवा पुरवतात जे मांसाहाराच्या बरोबरीचे असतात. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपली स्पेशली टेस्ट सिरीज घेतलात तर असा कोणताही प्रश्न नसेल ज्यामध्ये तुमची तयारी मागे राहिलेली असेल. त्यामुळे आपली टेस्ट सिरीजची बॅच ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी आहे मित्रांनो. त्यानंतरचा 21वा प्रश्न आपला, खालीलपैकी कोणते कार्य हे यकृताचे नाही. तर यापैकी यकृताचं कार्य कोणतं नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उष्णतेचे उत्सर्जन करणे हे जे आहे यकृताचं कार्य नाही. तर जे यकृत म्हणजे ज्याला आपण लिव्हर असं देखील म्हणतो इंग्लिशमध्ये, तर लिव्हर शरीरामध्ये उष्णता निर्माण करते, पण शरीरातून उष्णतेचं उत्सर्जन हे जे आहे मुख्यत्वे त्वचेचे कार्य आहे. जर इतर पर्याय आपण या ठिकाणी पाहिलं तर यकृत हे साखर नियमन, रक्त साठवणे, विषारी पदार्थ बाहेर टाकणे ही महत्त्वाची कार्य या ठिकाणी करते, पण सर्वाधिक हे जे आहे या ठिकाणी हे महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करत नाही. तर बाकी सर्व जे आहे ते कार्य करते. त्यानंतरचा 22वा प्रश्न आपला काय म्हणतो, खालीलपैकी कोणते विधान थोडक्यात हे चुकीचे आहे यापैकी. तर विधाने आपल्याला दिलेले आहेत खाली, ज्यामध्ये अविधान आहे जीवनसत्व B12 हे वनस्पतीमध्ये आढळत नाही. गायीचे दूध अजीवनसत्वाचा महत्त्वाचा स्रोत आहे. अफूममध्ये मार्फिन हे द्रव्य प्रदान असते. बेशुद्ध करण्यासाठी नायट्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला जातो. तर यापैकी याचं कोणतं विधान आहे. तर याचं जे आपल्याला विधानानुसार याचं उत्तर सांगायचं आहे. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 22वा ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की बेशुद्ध करण्यासाठी नायट्रोजन पॅरॉक्साईडचा वापर केला जातो. तर बेशुद्ध करण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईड ज्याला आपण लॉफिंग गॅसचा वापर करतात, नायट्रोजन पॅरॉक्साईडचा थोडक्यामध्ये करत नाही. तर पॅरॉक्साईडचा नायट्रोजन पॅरॉक्साईडचा हा होत नाही. बेशुद्ध करण्यासाठी कायचा जे की नायट्रस ऑक्साईडचा जो आहे तो वापर करतात. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणचं जे ड आहे ते चुकीचं आहे. थोडक्यामध्ये विधान हे बरोबर नाही. त्यानंतरचा 23वा प्रश्न आपला, पुढीलपैकी कोणती विधान असत्य आहे ते सांगा. तर असत्य विधान या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की फक्त 2. कशावरून तर पाळीव प्राण्यामध्ये रेंडियरच्या दुधात सर्वात कमी स्निग्धस आढळतात. तर कशामुळे आहे तर याचं आपण जर स्पष्टीकरण या ठिकाणी पाहायला गेलं तर विधान जे 2 आहे आपलं असत्य आहे, कारण रेंडियरच्या दुधात स्निग्धाचा प्रमाण इतर पाळीव प्राण्याच्या दुधापेक्षा सर्वात जास्त असतो. या ठिकाणी आपला काय म्हटलं आहे जे की सर्वात कमी म्हटलेलं आहे, त्यामुळे हे विधान असत्य आहे. म्हणून पर्याय नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 24वा प्रश्न आपला की पुढीलपैकी विधान काळजीपूर्वक अभ्यासा. विधान 1 आहे, प्रकाश निर्मितीसाठी विजेच्या दिव्यात टंगस्टनची तार वापरली जाते. 2 आहे, टंगस्टन धातूचा द्रवणांक 3000 सेल्सिअस इतका अधिक असतो. तर यापैकी कोणतं आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की दोन्ही विधाने बरोबर असून जे की 2 हे 1 चे स्पष्टीकरण आहे. सांगायचं झाल्यास टंगस्टनचा द्रवणांक जो की खूप जास्त असल्याने विजेमुळे तार गरम होऊन प्रकाश देत असतानाही ते वितळत नाहीत, म्हणूनच तिचा वापर हा बल्बमध्ये करतात. काय आहे तर पहिलं विधान जे आहे दुसरं विधान जे आहे जे की पहिल्याचे स्पष्टीकरण देत आहे. म्हणून ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल.
त्यानंतरचा 25वा प्रश्न, कापड गिरण्यांमध्ये कापड तयार करताना खालील कशाचा विरंजक म्हणून उपयोग जो आहे थोडक्यामध्ये करतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की सल्फर डायऑक्साईडचा जो आहे ते करतात. तर सल्फर डायऑक्साईडचा उपयोग रेशीम आणि लोकर यासारख्या नाजूक कापडासाठी जे काही नाजूक कापड असतात विरंजक म्हणून जे थोडक्यामध्ये केला जातो. ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 26वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? तर हृदयाचे ठोके कायाने मोजतात? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की स्टेटस्कोप. तर स्टेटस्कोपद्वारे जे थोडक्यामध्ये हृदयाचे ठोके जे की मापले जातात, जे की डॉक्टर छातीवर ठेवून शरीरातील आवाज उदाहरणार्थ हृदयाचे ठोके ऐकण्यासाठी वापर करतात. तर इतर पर्यायामध्ये पाहिलं ज्यामध्ये कार्डिओग्राफी हे हृदयाचे जे आहे विद्युत क्रियांचा नोंद करतो. काय करतो? कार्डिओग्राफी, ज्याला आपण कार्डिओ असं देखील म्हणतो. त्यानंतरचा आपला प्रश्न 27वा असा आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीचा जे काही ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की थायरॉइड याला जे आहे. तर ॲडमचे ॲपल ही कंठातील थायरॉइडची कुर्चा या भागाची संज्ञा आहे, ज्याच्या खाली थायरॉइड ग्रंथी जे थोडक्यामध्ये असते, म्हणून ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 28वा प्रश्न, डॅश प्राण्यामध्ये फलनाची क्रिया शरीराबाहेरून घडते? तर कोणत्या प्राण्यामध्ये? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की जलचर प्राण्यामध्ये. तर मासे आणि बेडूक यासारख्या जलचर प्राणी त्यांचे शुक्राणू आणि अंडी पाण्यामध्ये सोडतात, जिथे शरीराबाहेर फलन होते. ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 29वा आपला, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की ब, फक्त 2 व 3. तर कशामुळे 2 व 3? तर रक्तदाबाच्या विकारावर तुळस ही वनस्पती उपयुक्त ठरली आहे. तर 3 काय म्हणतो की मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यासाठी डायलिसिस तंत्राचा वापर करतात. तर याचं जे उत्तरे आहे ते अगदी बरोबर आहे. तर तुळस ही रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत करते. तर मूत्रपिंडाचे कार्य थांबल्यास डायलिसिस हा तंत्राचा वापर केला जातो. हे अगदी बरोबर आहेत, म्हणून जे आहे याचं पर्याय नंबर जे की ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 30वा व शेवटचा आपला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते रोग विषाणूंपासून होत नाहीत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, ज्यामध्ये 3, 4 व 6, ज्यामध्ये क्षयरोग, त्यानंतर मलेरिया आणि जे काय हिमोफिलिया हे जे आहे ते रोग. तर हे कशामुळे होतात? तर क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे आणि मलेरिया हा आदिवजन्य रोग आहे आणि हेमोफिलिया हा जो आहे अनुवांशिक रोग आहे. हे तीनही विषाणूमुळे होत नाहीत, तर बाकी सर्व जे आहे ते होतात, म्हणून पर्याय नंबर ब या प्रश्नाचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल. तर मित्रांनो, असे हे आपले सामान्य विज्ञानवरचे टॉप 30 क्वेश्चन्स होते जे की आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला 30 पैकी 30 गुण सामान्य विज्ञानामध्ये मिळवायचे असतील तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणांची फुल लेंथची टेस्ट व त्यासोबत तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील त्या ॲड करून ठेवण्यात आले आहे, जे की तुम्हाला 90+ स्कोर अचीव करण्यासाठी अतिशय मदतगार होणारे असेल. ज्या कोणा विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे लगेचच्या लगेच आपली ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या आणि पुढील व्हिडिओचे अपडेट हवे असतील चॅनलला सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला मात्र विसरू नका. त्याची देखील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अवेलेबल करून दिलेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती व नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.